नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये. तर आज दुसरं कोणी नाही तर माझ्या नणंदबाई आहेत, त्या तुम्हाला एक रेसिपी बनवून दाखवणार आहे. ती म्हणजे मुरुडची स्पेशालिटी वालाचं बिरड. तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि कशी बनवायची ते तुम्हाला आता त्या सांगतीलच. आणि मी आता सध्या मुरुडमध्ये आली आणि आपण मुरुडमध्येच ही रेसिपी बनवतोय आणि आपल्या शोध सुगरणीचा हा पुढचा भाग आहे. तर चला आपण बघूया की त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि कशी बनवायची. तर मी सुचिता सुधाकर शिरवणकर, मी माझी भावजाई साक्षी सचिन जामकर इकडे आलेली आहे. तर तिकडे तिला मुरुडचा स्पेशल बिरडा दाखवत आहे. तर ताई यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला? कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, आलं लसणाची पेस्ट तयारच करून ठेवलेली आहे. फक्त आलं लसूण कोथिंबीर आलं लसूण कोथिंबीर तयार केलेली आहे. आणि वाटण खोबऱ्याचा, कांदा खोबऱ्याचं वाटण. कांदा खोबरं भाजून घेतले, कांदा खोबरा भाजून घेतलेला आहे, त्याचं हा वाटण. ओलं खोबरं ना? ओलं खोबरं. आणि हा बिरडा, त्याच्यामध्ये बटाटे आणि बिरडा. आता आपण डायरेक्ट फोडणीच द्यायची, कारण मग व्हिडिओ रेसिपी खूप जास्त मोठी होते. त्यामुळे आपण डायरेक्ट आता दाखवतोय आणि त्यांचं वाटण तयार असतं, त्यामुळे आपण डायरेक्टच बनवायचंय. तर इथे पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घातले. तेल घालते. आता लसूण टाकते. असं लसूण ठेचून घातला का छान टेस्ट येते ना. लसूण ठेचून टाकलं की छान टेस्ट येते. कांदे 2 आहेत ना ताई? हो, 2 कांदे बारीक चिरून घेतले. फोडणीला कांदा थोडा आणि थोडा बिरड्यामध्ये चुरून टाकायला. अच्छा, वेगळी पद्धत थोडी. टोमॅटो पण लगेचच टाकायचं. लगेचच टोमॅटो टाकायचा. कढीपत्ता झटपट. म्हणजे एकदाच टाकलं ना कांदा टोमॅटो एकत्र शिजत. हे काय करता आता? हे घ्यायला. हा, हे दाखव. हिंग आणि कांदा चुरगळतो. हा, कुच करून घ्यायचा. अच्छा, वेगळी पद्धत आहे एकदम. हे पहिल्यांदाच बघतोय. बिरड पण त्याच्यामध्ये बिरड चुरून घ्यायचा. कांदा घालायचा. चुरून घ्यायचा. तर हे जे वाल आहेत ना, हे कडवे वाल आहेत, पावटे नाहीये. जे इथे मिळतात फक्त स्पेशल असे मिळतात आणि याची भाजी खूप भारी होते. कडवे वाल बोलतात त्याला. कांदा मध्ये मीठ घातलं का ते कांदा चांगला पळतो, लवकर पळतो ना. मीठ टाकून 5 मिनिटं 2 मिनिटं वाटण ते नंतर टाकायचं. जरा थोडा 5 मिनिटांनी असं मला 2 उकळ्या आल्या का 2-3 उकळ्या आल्या का मग वाटण. कांदा आता परतून झालाय. त्याच्यामध्ये मी आता हळद टाकते, जिरा पावडर, बडीशेप पावडर. बडीशेप पावडर महत्वाची, त्याने खूप छान टेस्ट येते. आणि आपला घरगुती गरम मसाला आणि तिखट मसाला. आपण घरगुती मसाला आहे आपला घरी दळलेला. आला लसणाची पेस्ट 1-1.5 चमचा ना. 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट.
आणि परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत जरा. आपल्याला वाटण नंतर घालायचं ना, 1-2 उकळी आल्या, 1-2 उकळी आली का मग वाटण वाटण आधी पहिले बिरडं घालून घ्यायचं. वेगळी पद्धत आहे. आपण आधी मसाला भाजून घेतो तसं नाही करायचं, कारण वाटण भाजलेलंच असतं ना, त्यामुळे गरज नाही. आणि एकदा परतून घ्यायचं चांगलं. साधी सोपी पद्धत आहे, खूप जास्त झंझट नाहीये, लगेच साधी सोपी. हा, पण आणि अशी केली तरच त्याला टेस्ट येते चांगली, कारण कडवे वाले त्याच्यामुळे त्यालाच भरपूर टेस्ट असते ना. काय टाकायचं? पाणी. हा, तर हे पाणी टाकतोय आपण. आता अर्धा ग्लास टाकलंय पाणी. अर्धा ग्लास पाणी. आणि ते मग गॅस बारीक करून झाकण ठेवायचं. झाकणावर पण पाणी ठेवायचं. म्हणजे त्याच वाफेवर शिजतं. बिरड तयार झाल्याची बघते. शिजल्यानंतर मग टाकायचं आपल्याला. आता वाटण टाकायचं. चमचा वाटण टाकतो. अर्धी वाटी टाकली वाटण. अर्धी वाटीच टाकलं ना ताई. आता काय करायचं, परत झाकण ठेवून थोडा वेळ ठेवायचा. वाटण आणि मीठ टाकतो. चवीपुरतं मीठ टाकतो. ताईला हाताचाच अंदाज समजतो, चमचा नाही. त्यामुळे हाताने. आता ही भाजी तयार झाली. खाण्यासाठी भाजी तयार झटपट. थांबा. एकदम मस्त. अगदी सुक्की नाही आणि एकदम पातळ नाही, लपथपिलेली आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बनवून पहा आणि कमेंट मध्ये नक्की आम्हाला कळवा. तर आता आपलं गिफ्ट द्यायचं बाकी आहे ताईंना, तर ते गिफ्ट देत. तर आपलं हे शोध सुगरणीचं सिरीजचं गिफ्ट ताईंना देते मी. तर उघडून पहा ताई. वाव, मस्त. तर आता त्या ताईंना शोध सुगरणीचा एक हे मिळालाय.